नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नामदेव नव्हे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची आणखी एक संधी चालून आली आहे. त्यामुळे तुमचे नाव लाभार्थी महिलांच्या यादीतून कमी होऊ नये यासाठी या संधीचा फायदा घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. काही लाडक्या बहिणींना या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये मिळत आहेत, तर काही लाडक्या बहिणींना पात्र असूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. या लाडक्या बहिणींना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परंतु या लाडक्या बहिणीची संधी अजूनही गेलेली नाही. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेक वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. अगदी 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येत होती. परंतु आता याच लाडक्या बहिणींना आणखी एक संधी चालून आली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पैसे आलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येणार नाही. परंतु या महिला जिल्हा महिला विकास विभागाच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. पहा तर कसे जिल्हा महिला विकास विभागात तुम्ही कागदपत्रे सादर करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता ही शेवटची संधी जरी चुकली तर तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीतून हटवले जाऊ शकते. त्यामुळे या संधीचा लाभ अवश्य घ्या, असे आवाहन देखील शासनामार्फत केले जात आहेत. तर सर्व आपल्या लाडकी बहिणींनी जी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुमचे राहिलेले हप्ते आणि पुढे देखील चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे हे खूप अत्यंत गरजेचे आहे. तर ही महत्त्वाची अपडेट होती. सर्व आपल्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.